अरे हो, ठरल्याप्रमाणेच होईल सगळं. हो चालेल. तू घरी आलास की मी मिहिरला आणायला जाईन. ओके. डोंट वरी पलाश, मी शुभंकरला मॅनेज करीन. तू वेळेवर पोच. ओके, बाय बाय. शुभंकर, मी तुला म्हटलं होतं त्याप्रमाणे मी त्या गर्भसंस्कारांच्या क्लासला ॲडमिशन घेतली. त्या लोकांनी आपल्याला काही इन्स्ट्रक्शन्स दिल्या तेवढ्या. काय झालं? लक्ष नाही आहे तुझं? आहे ना, लक्ष आहे. तू हे म्हणालीस ना आता आपलं गर्भसंस्कारांच्या क्लासला ॲडमिशन घेतली. हां, ॲडमिशन घेतलीस. त्यांचं ते ब्रोशर आहे, तू ते वाचतोस जरा? हो वाचेन. मी कॉफी करून आणते आणि खायलाही काहीतरी घेऊन येते. आहे तिथे, वाचून घे. हो. मी बघतो. अरे मीर, कसा आहेस तू? मी चांगली आहे. ये बस इकडे, बस 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 बस. तू वजन वाढलंय रे. बाबा तुम्ही कसे आहात? मी मस्त, फर्स्ट क्लास. कसं दिसतोय मी तुला? चांगला दिसतोय का? बरं, हे काय झालं रे इकडे? आशू, झाला का डबा? हो, माझं पेन पाकिट सगळं समोर आहे. गुणी आहे बायको. वा, ओके. कुठली भाजी? ते बघ तूच. सरप्राईज. बर, मग पोळ्या जरा कमी. जेवढ्या दिल्या तेवढ्या संपव, जास्त नाही दिल्या. ओके, बाय. काय समीर, फोन घेतलास? नाही. हे थँक्स. हे बघ, वाजलास. हां, बोला मॅडम. हां, नाही नाही, मी निघतोच, मी पोचतो ना. नाही, पिकअपची काहीच आवश्यकता नाही आहे. हो मॅडम, हो, मी पोचतो. मी स्वतः येतो. हां, ओके. थँक्यू थँक्यू. चला आत्या, निघतो. अरे पलाश, काहीतरी खाऊन जा. नाही, मीरला भेटलो, पोट भरलं माझं. चल बाय मीर. बाबा मग तुम्ही परत कधी येणार? लवकर परत येईन. पण तुम्ही मला तेव्हा भेटणार ना? नक्की भेटेन बाळा, नक्की भेटेन.
निघतो. ये. मिहीर, चल. एक मिनिट. नमिता, मला असं वाटतं की आपल्या दोघींमध्ये एक अलिखित करार झालाय. एकमेकींच्या घरात न डोकावण्याचा. मी तो पाळते, पण तू मात्र तसं करताना दिसत नाहीयेस. काय गरज होती इतकं सगळं करण्याची? तिने हे सगळं माझ्या सांगण्यावरनं केलं. तिचा काही दोष नाहीये. कुणीही कुणाची तरफदारी करण्याचं काही कारण नाही. कोण किती पाण्यात येते मला चांगलं माहिती. आणि पलाश, तुला आजपर्यंत मी अनेक वॉर्निंग्स दिल्या, तरीही तू तसाच वागतोयस म्हणून आज या दोघींसमोर मी पुन्हा तुला सांगते. तू माझ्यासाठी आता फक्त अनोळखी नाही, परका झालायस. यापुढे आपला काहीही संबंध नाही. पुन्हा आम्हाला ओळख दाखवायचा प्रयत्न करू नकोस. चल मिहीर. येस, दॅट्स इट. ग्रेट. मी विद्याधरला सांगितलंच. आता हा पॉईंट मला मिळालाय ना, आम्ही आता मीटिंग घेतो आणि लगेच तयार करतो, म्हणजे आपल्याला सोल्युशन मिळेल.
सुलेखा. हां हां सॉरी, तू काय म्हणत होतास? तू डिस्टर्ब आहेस का जरा? आय मीन डोंट माइंड, पण तुझं लक्ष नाहीये. काय नाही असंच. हा म्हणजे विचारच करत होते आयुष्याचा. आपण काय करतोय, आपल्याला काय करायचं होतं, आपल्याला काय करता आलं नाही, आपल्या अचीवमेंट्स, आपली स्वप्न, आपण आनंदी आहोत का? मुळात आपला आनंद कशात आहे? एकूण स्वतःला तपासून बघत होते. असं काय घडलंय की ज्यामुळे तुला आज स्कॅनर खाली ठेवावं असं वाटतंय स्वतःला? म्हणजे मला असं वाटतं की निदान आजच्या दिवशी तरी माणसाने प्रामाणिकपणे आपल्या आयुष्याचा एक जमा खर्च मांडायला हवा. म्हणजे आजच्या दिवशी माझा जन्म झाला होता. What are you saying? It's your birthday. Yeah, it is. Oh, many, many happy returns of the day. Thanks. You should celebrate today. हो, I should. पण काय झालंय ना, आता ज्यांच्या बरोबर सेलिब्रेट करावं अशी माणसं फारशी उरली नाहीयेत. Oh. I think आता यावेळी मी तुला डिस्टर्ब नाही केलं पाहिजे. आपण नंतर बोलूया. मालू, कशी आहेस? मस्त. तू कशी आहेस? सोनू काय करतोय? मी बघून आले तर. आताच झोपला. असा कसा झोपला? त्याला भेटायलाच आले मी. उठेल थोड्या वेळात. तू आहेस ना, आणि तोपर्यंत माझ्याशी गप्पा मारल्या तरी चालतील बरं का? हो का? बरं. हे घे. हे काय? झबली आणि दुपटी आहेत दुष्यंतची. आईने पाठवली. वहिनीला कसं कळलं मला हे सगळं पाहिजे होतं? खेळणी पण पाठवणार दुसऱ्या वेळेला. घेऊ नको? बरं, नाही घेणार. वहिनी का नाही आली? अगं ती ना चिकवड्या करते आणि वाळवणाकडे लक्ष ठेवायचं ना, म्हणून नाही आली. मग तू तिला मदत करायची सोडून इकडे काय करतेस? वा, सकाळपासून मीच लक्ष ठेवलंय तिकडे. आणि चिकवड्या घालायला पण मदत केली मी. मग आईच म्हणाली की क्लासला सुट्टी आहे म्हणून जाऊ नये, म्हणून आले. अरे बापरे, एक मुलगी रुसली आहे वाटतं. खरंच रुसली. पण ती मुलगी आहे ना, आता उंच झाली, खूप छान दिसते. आणि रुसल्यावर तर आणखीन छान दिसते. पण मी अजूनच रुसले. पण मला मस्त काहीतरी खायला मिळालं ना तर जाईल माझा रुसवा. काय करू तुझ्यासाठी? पोहे, शिरा, उपमा, थालीपीठ का सांजा? थालीपीठ. ठीक आहे. हे महाशय उठायच्यात मला थोडीशी मदत करण्याचं. पटकन चल. ये. आतमध्ये जा, हातपाय धू, चेंज कर आणि आपला आपला काय तो उद्योग करत बस. पुन्हा बाहेर येऊ नकोस. आणि यापुढे मला न विचारता तू कोणाही बरोबर कुठेही गेलास ना मीर, तर खैर नाहीये तुझी. जा आतमध्ये.
आतमध्ये जा म्हटलं ना. मीरा, तू त्याला का बोलतीयस? मा नमिताला काय गरज होती ग असं वागण्याची? ती मिहिरला घेऊन गेली म्हटल्यावरच मला शंका आली. मा तिने पलाशला बोलवून ठेवलं होतं मिहिरला भेटण्यासाठी. जणू काही मी एखादी राक्षसीने, बाप आणि मुलाला भेटू न देणारी. अन्याय होतोय तो फक्त बिचाऱ्या मिहिरवर आणि माफी मागणाऱ्या गरीब बिचाऱ्या पलाशवर. माझ्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल, पलाशच्या जान्हवी प्रकरणाबद्दल एक अवाक्षर तरी काढलं तिने. आणि स्वतः तरी काय करते ग मा? अश्विनीला ज्या प्रकारे घराबाहेर काढलं तिने, काय झालं? दादा आणि त्याचं बाळ वेगळे झालेच ना एकमेकांपासून. आणि हिला पलाशचा तेवढा पुळका. आणि माझी खात्री आहे मा, दादाला तिचे हे उपद्व्याप माहिती सुद्धा नसतील. नाही, मीच सांगते फोन करून हे सगळं दादाला. कारण मूर्खांच्या नादी कोण लागणार असं म्हणून आपण सोडून देतो. आणि ही दया बुद्धी दाखवल्याचा परिणाम म्हणजे मा, ही माणसं शेवटी आपलेच लचके तोडायला लागतात. तू बोलतेस ना, त्यातला शब्द आणि शब्द खरा आहे मीरा. पण तुला एक सांगू, शुभंकरला नको फोन करूस तू. त्याची मनस्थिती आधीच खूप वाईट आहे ग. खूप ताप आहेत त्याच्या डोक्याला. त्यात निदान तू तरी नको ना भर घालूस. तिथले वाद आणि शुभंकरची झालेली कोंडी बघवे ना म्हणून तर निघून आले ना मी तुझ्याकडे. पण नमिता इथे तरी कुठे सुख लागू देते? मा इतकी कशी बदलतात ग माणसं? आता काय सांगणार मी तरी. तुला तर ठाऊकच आहे मीरा, नमिता आई बनणं कठीण हे कळल्यापासून तिला इतर गोष्टीतल्या आनंदाकडे वळवण्याचा खूप प्रयत्न केला ग मी. तुला सांगू, ती खूप उत्तम डिझायनर होऊ शकली असती. निर्मितीतला आनंद कळला असता तिला. पण तिच्या आई होण्याच्या ऑब्सेशननी या सगळ्यावर मात केली. आणि आता तर ती अशा स्टेजला गेली आहे ना मीरा, की तिच्यापर्यंत शहाणपणाचे कुठले शब्द पोहोचतच नाहीत मुळी. पण माझ्या आयुष्यात मी नाही तिला ढवळाढवळ करू देणार मा. उद्या हे लोक मिहिरच्या मनावर असं ठसवतील की मीच वाईट आहे, मी पलाशला त्याच्यापासून तोडलं. आणि त्याला खरं वाटेल ते. असं होऊन नाही चालणार. आणि हे सगळं शक्य तितक्या लवकर थांबवण्याचा एकच मार्ग आहे, घटस्फोट. शुभंकर, हे जे शुभंकर,
काय आज एकदम खुश? अरे काय चाललंय काय? कसला गोड आहे माहितीये ना तो. त्याला पहिल्यांदा घेतलं मी ना तेव्हा इतकं मस्त वाटलं ना. आणि तुला सांगू हार्डली काही मिनिटं होतो आम्ही त्याच्याबरोबर. यार पण ती गुंगी अजून उतरत नाहीये. मग मला त्याला पुन्हा एकदा भेटायचंय.